शहीद अशोक कापले विचार मंचचे योगेश तथा राजू शेट्टी यांचं मनपूर्वक कौतुक करतो की अखंडितपणे हा यज्ञ, रक्तदानाचा यज्ञ त्यांनी सुरू ठेवलेला आहे. कारण खूप संघटना येतात, पहिले 2, 4, 5 वर्ष करतात, नंतर ते काम थांबतं. पण एखाद्या हुतात्मा झालेल्या IPS अधिकाऱ्याचं सदैव स्मरण ठेवणं, मी अनेक ठिकाणी जातो महाराष्ट्रामध्ये, सोलापूरकरांचं कौतुक यासाठी करत असतो. एखादा IPS अधिकारी जिवंत असताना त्याच्यापासून काही लाभ मिळेल म्हणून मुजरे करणारे उगवत्या सूर्याला नमस्कार करणाऱ्या प्रवृत्ती सर्व ठिकाणी असतात. पण एखादा IPS जिवंत नाहीये, तो हुतात्मा झालाय, तरी सुद्धा त्याच्यावरती नितांत प्रेम करणारं कोणतं शहर असेल तर त्याचं नाव आहे सोलापूर. बऱ्याच लोकांना आश्चर्य वाटतं, मला म्हणूनही दाखवतात की इथे 2 व्हीलरच्या पाठीमागच्या नंबर प्लेटवर पण कामले साहेबांचा फोटो आहे, काही ठिकाणी दुकानांमध्ये फोटो आहे, देवदेवतांचे फोटो लोकांनी बघितले. परंतु एका देशासाठी हुतात्मा झालेल्या IPS अधिकाऱ्याचा फोटो देवतुल्य भावनेनी लोक जपतात. हा सोलापूरचा संस्कार आहे, हा सिद्धरामेश्वरांचा संस्कार आहे, महात्मा बसवेश्वरांचा संस्कार आहे. त्यांच्या पावन पवित्र पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी, की 12व्या शतकामध्ये विज्ञानवादी दृष्टिकोन ठेवून जगाला समतेचं तत्व शिकवणाऱ्या महात्मा बसवेश्वरांची ही भूमी आहे, सिद्धरामेश्वरांची भूमी आहे. हिंदुस्थानच्या इतिहासामध्ये दुष्काळावरती मात करण्यासाठी 4000 सोलापूरकरांना घेऊन, स्वतः कुदळ फावडं घेऊन लोकसहभागातून हिंदुस्थानाच्या इतिहासातला पहिला तलाव खोदणाऱ्या सिद्धरामेश्वरांचा हा महाराष्ट्र आणि सोलापूर आहे. त्यामुळे इथलं वैशिष्ट्य वेगळं आहे. आज मी व्यासपीठावरील सर्वांचं नामोल्लेख करणं वेळेअभावी शक्य नाही, पण खरं तर ज्यांचं स्मरण केलं पाहिजे, ज्यांनी 26 नोव्हेंबरच्या या भारताविरोधाच्या हल्ल्याला सक्षमपणे तोंड दिलं, ते सर्वश्री कैलासवासी अशोक कामटे, हेमंत करकरे, विजयजी साळसकर, संदीप उन्नीकृष्णन, गजेंद्र सिंग, शशांक शिंदे, राहुल शिंदे, जयवंत पाटील, योगेश पाटील, बळवंत भोसले, बापूसाहेब दुर्गुडे, प्रकाश मोरे, विजय खांडेकर, अरुण चित्ते, अमादास पवार, तुकारामजी कोंबळे, मुरलीधर चौधरी या 18 हुतात्म्यांना मी सर्वप्रथम मानाचा मुजरा करतो. कारण यांच्यामुळे हे राष्ट्र वाचलंय. खरं तर हा विषय घेऊन मी महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज 26 नोव्हेंबरला असते तर हा विषय तेव्हा मी सोलापुरात स्थायिक नव्हतो. मी राहुरी आयुर्वेद महाविद्यालयात प्राध्यापक होतो आणि ही घटना झाल्यानंतर अरुण जाधव हा योद्धा उजव्या दंडामध्ये 3 गोळ्या आणि डाव्या दंडामध्ये 2 गोळ्या अशा अवस्थेमध्ये मी टीव्हीवरती उपचार घेताना बघितला आणि पत्नीला बोललो की मी मुंबईला चाललोय आणि मी थेट अरुण जाधवांना भेटायला गेलो. कारण त्या सगळ्या क्वालिसमध्ये वाचलेला एकमेव तो योद्धा होता. 26 नोव्हेंबरचा इतिवृत्तांत जिथे घडला त्या कामा हॉस्पिटलला मी गेलो, टाइम्स ऑफ इंडियाच्या दिल्लीमध्ये गेलो, छत्रपती शिवाजी टर्मिनस पहिला गोळीबार कुठे झाला, म्हणजे सगळी वस्तुस्थिती मी समजून घेतली. आणि जेव्हा अरुण जाधव माझ्या सोबत होते आणि कामा हॉस्पिटल मधला इतिवृत्तांत त्यांनी सांगितला की बॅक साईडला ACP भांबरेंची ती क्वालिस होती आणि साळसकर साहेब स्वतः ड्रायव्हिंगला होते, मधल्या सीटवरती हेमंत करकरे साहेब होते, बाजूच्या सीटवरती अशोक कामटे होते आणि मागच्या योगेश पाटील, जयवंत पाटील आणि बरेच साहेब त्यांना भाऊ म्हणायचे. अरुण जाधवांना भाऊ आधी नको, पण भाऊ ऐकायला तयार नव्हता. चालत्या कॉलेजमध्ये उडी टाकून बसला आणि ती कॉलेज दरवाजा बंद करून गेली. मला वाटतं याच्यावरती कुणालवरती कविताताई करकरे, विजय साळसकरांच्या पत्नी स्मिताताई साळसकर आणि या युद्धामध्ये जाऊन त्यांच्या मानसिकतेत जाऊन त्याला अनुभवा. विनीता कामटेला जेव्हा पहिला निरोप आला ना की गोळ्या लागल्यात, विनीता कामटेंचं उत्तर काय होतं की प्रत्युत्तर दिलं ना
म्हणजे एखाद्या पत्नीला आपल्या पतीच्या वीरत्वाबद्दल काय आत्मविश्वास असावा ना, विनीता कामतेला नमन करतो मी की आपला पती लढताना गोळ्या लागलेल्या असताना प्रत्युत्तर देऊन गेला असावा, ही जी भावना आहे वीरत्वाची, म्हणजे दुःख सोसून सुद्धा आपल्या पतीच्या शौर्याबद्दलचा जो आत्मविश्वास आहे, किंवा रक्षक सोसायटीमध्ये ते कामते साहेबांचं प्रेत आणल्यानंतर तो वरतून पायऱ्या उतरत आलेला अर्जुन, तो जो त्या प्रेताला लपेटला आणि बोलला, डॅड तुम्ही बुलेट प्रूफ जॅकेट का घातलं नव्हतं, तर त्या कोवळ्या वयाला उत्तर देण्याची मानसिकता तिथे उपस्थितांची कोणाची आणि सरकारची नव्हती, काय सांगा. त्यामुळे 26 नोव्हेंबरचा हल्ला हा केवळ श्रद्धांजली देऊन थांबण्याचा नाही, की त्या कुटुंबांच्या मनात जाऊन कधी बघा की जी दररोज ते किती आज त्यांना मिस करत असतील. तुम्ही कामते साहेबांना अनुभवलंय आणि म्हणून त्यांची याद तुम्ही या निमित्ताने ठेवत असतात. मी कामते विचारमंचीच्या सर्व कार्यकर्त्यांचं मनपूर्वक कौतुक करतो आणि रक्तदात्यांचंही मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. जय हिंद.